पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये घडलेल्या एका अत्यंत खळबळजनक घटनेने सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे, जिथे कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वकिली पेशाचा बुरखा पांघरून एका महिलेने कोल्हापूरच्या एका पुरुषाचा अमानुष छळ केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. सामान्यतः आपण महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या पाहतो, परंतु या घटनेत पीडित व्यक्ती एक पुरुष असून गौरी वांझळे नामक महिलेने मैत्री आणि नात्याच्या नावाखाली त्याला ब्लॅकमेल करून गुंगीचे औषध देऊन आणि खोट्या गुन्ह्यांची भीती दाखवून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी नोव्हेंबर 2024 पासून सुरू होते, जेव्हा पीडित पुरुष आणि त्याचे मित्र तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले असताना त्यांची ओळख गौरी वांझळे हिच्याशी झाली, जिने स्वतःला हायकोर्टाची वकील असल्याचे सांगून आणि मोठ्या ओळखी असल्याचे भासवून त्यांच्याशी जवळीक साधली. सुरुवातीला तिने या पुरुषाला मानलेला भाऊ म्हणत कोल्हापूरला त्याच्या घरी येणे जाणे सुरू केले आणि त्याच्या पत्नीचाही विश्वास संपादन केला. मात्र तिचा खरा चेहरा तेव्हाच समोर आला जेव्हा तिने बेळगाव आणि कलावती मंदिराच्या प्रवासादरम्यान "तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस" असे म्हणत अश्लील संवाद साधण्याचा आणि जवळीक करण्याचा प्रयत्न केला. पीडित व्यक्तीने तिला कडाडून विरोध केला आणि घरी येण्यास मज्जाव केला. तरीही तिने माफी मागून आणि पुन्हा असे न करण्याचे वचन देऊन संबंध टिकवून ठेवले. मात्र तिच्या मनात वेगळाच कट शिजत होता. तिने चंदगडच्या एसटी स्टँडवर वॉशरूमच्या बहाण्याने त्याला लॉजवर नेले आणि तिथेही त्याला "तुझ्या मुलाला मंत्रालयात नोकरी लावते" असे आमिष दाखवून शरीर सुखाची मागणी केली. या त्रासाची परिसीमा फेब्रुवारी 2025 मध्ये गाठली गेली, जेव्हा तिने पीडित व्यक्तीच्या पत्नीला खोटे सांगून "आम्ही काशी विश्वनाथला कुंभमेळ्यासाठी जात आहोत" असे सांगत त्या पुरुषाला पुण्यात आपल्या घरी बोलावून घेतले. पुण्यात आल्यावर तिने त्याचा मोबाईल काढून घेतला, त्याला काहीतरी गुंगीचे औषध किंवा तत्सम पेय पाजले आणि तो बेशुद्ध असताना त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तिने त्याला धमकावले की "जर तू माझे ऐकले नाहीस किंवा येथून जाण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्यावरच बलात्काराचा गुन्हा दाखल करून तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे आयुष्य बर्बाद करेल." या दहशतीखाली तिने बळजबरीने विमानाने काशीला नेले, जिथे एकाच रूममध्ये राहण्याचा हट्ट धरत पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न केला. पुण्यात परतल्यानंतरही तिचे ब्लॅकमेलिंग थांबले नाही. उलट तिने त्याला एका ज्वेलर्सच्या दुकानात नेऊन जबरदस्तीने सोन्याची अंगठी खरेदी करायला लावली आणि "माझ्याशी लग्न कर, नाहीतर आत्ताच्या आत्ता 2 लाख रुपये दे" अशी मागणी करत त्याचा मानसिक छळ केला. या जाचाला आणि बदनामीच्या भीतीला कंटाळून अखेर हा पुरुष कशीबशी आपली सुटका करून कोल्हापूरला पोहोचला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार आपल्या पत्नीला सांगितला. त्यानंतर त्यांनी हिंमत एकवटून कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि भारतीय न्यायसंहितेच्या कलम 308(2) म्हणजेच खंडणी आणि अत्याचाराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे उघडकीस आले आहे की गौरी वांझळे ही वकील नसून ती तोतयागिरी करत आहे आणि तिने यापूर्वीही "माझी पोलीस अधिकाऱ्यांशी ओळख आहे" असे सांगून अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे, ज्यामुळे आता पोलीस या हनी ट्रॅप आणि रॅकेटचा सखोल तपास करत आहेत.